हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 110 वरती असणारे 26 पासून तर 33 पर्यंतचे प्रॉब्लेम्स कंप्लीट करतोय. तर लक्ष द्या, यामध्ये काय झालेलं आहे, 2 टाइम tan इनव्हर्स ऑफ cos ऑफ x इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ 2 टाइम्स cosec x अशा पद्धतीने आपल्याला दिला गेलेला आहे. And this problem is very simple. We know the formula 2 times tan inverse of x is equals to tan inverse of 2x upon 1 minus x square. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला माहिती आहे. मग या फॉर्म्युल्याचा जर इथे यूज केला तर काय होईल, tan inverse of 2 times cos of x divided by 1 minus cos square x बरोबर, आणि is equals to tan inverse of 2 times cosec x. आता हा जो tan inverse आणि इथे tan inverse आहे that get cancelled, ते झालेलं आहे कॅन्सल्ड. मग इथे 2 times cos of x divided by 1 minus cos square म्हणजे काय झालं, sin square x is equals to 2 times cosec x means 1 upon sin of x. करेक्ट. आता हा 2 आणि हा 2 जो आहे तो काय होतो, कॅन्सल्ड होतो. कॅन्सल झाल्यानंतर काय झालेलं आहे, अगदी सिंपल आहे. इथे 2 कॅन्सल झाल्यानंतर मी काय करतो आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. हा जो साइन आहे तो जर इकडे ट्रान्सफर केला तर साइन ऑफ x इनटू कॉस ऑफ x इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर x होतो बरोबर. अँड देयरफॉर साइन ऑफ x into cos of x minus sin square x is equals to 0. या दोघांमधून जर आपण sin of x कॉमन काढतो तर cos of x minus sin of x is equals to 0 झालेला आहे. करेक्ट. and therefore the values of sin of x is equals to 0 and cos of x minus sin of x is equals to 0. and therefore sin of x is equals to cos of x बरोबर आहे. sin of x आणि cos of x ची व्हॅल्यू सारखी आहे. आता यामध्ये काय होतं, but sin of 0 is equals to 0 and sin of pi by 4 is equals to cos of pi by 4 बरोबर आहे. आता यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की sin of pi by 4 आणि cos of pi by 4 ची व्हॅल्यू सारखी आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, pi by 4 असायला पाहिजे. आणि हा जो 0 आहे हा आपल्याला चालतो का, and therefore the values of x is equals to 0 and x is equals to pi by 4. x ची व्हॅल्यू तुम्हाला एकतर 0 भेटेल किंवा x ची व्हॅल्यू pi by 4 भेटेल. मग ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला चालतात किंवा नाही ते चेक करायचं असते. मग x ची व्हॅल्यू जर मी यामध्ये पुट अप केली तर cos of 0 that is 1 म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे 2 टाइम tan इनव्हर्स ऑफ 1 means pi by 4 म्हणजे 2 into pi by 4 that is pi by 2 होतो. त्यानंतर tan इनव्हर्स ऑफ 2 into cosec म्हणजे हा झालेला आहे 0, tan इनव्हर्स ऑफ 0 बरोबर, म्हणजेच काय झालेलं आहे 0. tan इनव्हर्स ऑफ 0 कशावरती 0 भेटतो आहे, tan ची व्हॅल्यू कशावरती 0 भेटते आहे, तर s 0 वरती, म्हणजे याचं सॅटिस्फॅक्शन होणार नाही. परत लक्ष द्या, इथे काय झालेलं आहे, x ची व्हॅल्यू 0 म्हणजे cosec 0 नॉट डिफाइंड, cosec 0 नॉट डिफाइंड म्हणजे 2 into not defined that is equals to tan inverse of not defined, tan inverse of not defined बरोबर. आणि tan inverse of not defined जर असेल तर मग याचा अर्थ काय झालाय, tan ची कोणत्या अँगल वरती नॉट डिफाइन असतो, तर pi by 2 वरती. म्हणजे याचा अर्थ दोन्ही साइड कशा झालेल्या आहेत, सारख्या झालेल्या आहे. आणि म्हणून x ची व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू pi by 4 या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला चालतात. ओके. काही नोट्स मध्ये तुम्हाला ह्या दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या नसतात, केवळ एकच व्हॅल्यू दिलेली असते, म्हणजे तो प्रॉब्लेम अर्धवट झालेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व म्हटलेला आहे, tan इनव्हर्स ऑफ 1 minus x upon 1 plus x is equals to 1 by 2 into tan inverse of x बरोबर. आता हा जर 2 इकडे ट्रान्सफर केला तर काय होईल, 2 टाइम tan इनव्हर्स ऑफ
1 minus x upon 1 plus x is equals to tan inverse of x. परत तोच फॉर्म्युला 2 टाइम tan इनव्हर्स चा. मग 2 टाइम tan इनव्हर्स चा फॉर्म्युला काय होतो तर tan इनव्हर्स ऑफ 2 टाइम्स 1 minus x upon 1 plus x divided by 1 minus x upon 1 plus x चा whole square is equals to tan inverse of x झालेला आहे. आता एक गोष्ट सांगा, हा tan इनव्हर्स आणि हा tan इनव्हर्स काय झालेला आहे कॅन्सल. म्हणजेच 2 into 1 minus x divided by 1 plus x. त्यानंतर यामध्ये एलसीएम काय झालेला आहे तर 1 plus x चा होल स्क्वेअर. नाउ टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 plus x चा होल स्क्वेअर मायनस 1 minus x चा होल स्क्वेअर झालेला आहे. बरोबर. आणि इज इक्वल्स टू काय होणार x. आता हा जो 1 plus x आहे एका 1 plus x सोबत कॅन्सल झाला. म्हणजेच यामध्ये 2 टाइम्स, याला जर आपण सिंपलीफाय करतो म्हटलं तर 2 टाइम्स 1 minus x into 1 plus x डिवाइडेड बाय काय झालेला आहे तर 1 plus x होल स्क्वेअर मायनस 1 minus x होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या पद्धतीने जर सॉल्व्ह केलं तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन होते. म्हणजेच एका ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन म्हणजे 1 plus x plus 1 minus x आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे 1 plus x minus 1 plus x आणि इज इक्वल्स टू काय झालेला आहे x झालेला आहे. and therefore आता इथे काय होणार 2 times 1 minus x square divided by x's get cancelled 1 plus 1 means 2 into 1 get cancelled म्हणजे x plus x means 2x is equals to x. Now these two and these two get cancelled then 1 minus x square is equals to 2x square बरोबर. and therefore x square जर हा इकडे ट्रान्सफर केला तर 3 टाइम्स x square is equals to 1 होईल बरोबर. and therefore x square is equals to 1 by 3 म्हणजे x ची व्हॅल्यू झालेली आहे प्लस और मायनस 1 by √3 and this is the answer. हे झालेलं आहे आन्सर. आता यामध्ये तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे. आपण काय करतो जनरली की प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं आणि आन्सर मिळालं कंडिशन कडे पाहत नाही. But this x is greater than 0. जर x ची व्हॅल्यू greater than 0 आहे तर therefore x is not equals to -1 by √3. x ची व्हॅल्यू -1 by √3 चालणार नाही. म्हणजे x is equals to काय झालेला आहे 1 by √3 and this is the correct answer. आलं लक्षात. म्हणजेच आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस कंडिशन सुद्धा पहा. कंडिशन जर आली तर ठीक आहे म्हणजे कंडिशन जर नुसार आपल्याला आन्सर काढायचं असते ठीक आहे. नाहीतर मी काय केलं असतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता आणि हे प्लस और मायनस 1 by √3 आन्सर सांगून दिलं असतं. दॅट इज रॉंग. ते चूक झालं असतं म्हणजे तुमचं आन्सरच चूक झालं असतं म्हणजे 1 मार्क्स तुमचा तिथे गेला असता. बरोबर आहे. म्हणजे जो आन्सर वरती तुम्हाला 1 मार्क्स दिला जातो तोच गेला असता कारण तुम्ही आन्सरच चुकीचं दिलं आहे. ठीक. प्रॉब्लेम काय दिलेला आहे sin इनव्हर्स ऑफ 1 minus x minus 2 times sin इनव्हर्स ऑफ x is equals to pi by 2. मी आता याला जर इकडे ट्रान्सफर करतोय तर काय होईल therefore sin इनव्हर्स ऑफ 1 minus x is equals to 2 times sin इनव्हर्स ऑफ x plus pi by 2 झालेला आहे बरोबर. आता या sin इनव्हर्सला तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे 1 minus x is equals to sin of काय होणार दॅट इज 2 टाइम्स. आता हा जो पाय बाय 2 आहे हा सुरुवातीला जर घेतला तर एक फॉर्म्युला तयार होतो पाय बाय 2 मायनस प्लस 2 टाइम्स साइन इनव्हर्स ऑफ x झालेला आहे बरोबर. आता साइन ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे काय झालाय कॉस ऑफ थीटा म्हणजेच 1 मायनस x इंटू कॉस ऑफ 2 टाइम्स साइन इनव्हर्स ऑफ x. आलं लक्षात. यामध्ये काय झालेलं आहे 1 minus x is equals to cos of 2 times sin inverse of x झालेला आहे. परंतु हा जो 2 आहे हा आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. मग त्यासाठी cos 2 थीटाचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे कोणाचे
कॉस टू थिटाचे. तर कॉस टू थिटाचा फॉर्म्युला कोणता आहे तर तुम्हाला माहिती आहे दॅट इज कॉस टू थिटा इज इक्वल्स टू 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, त्यानंतर 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 and 1 minus 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा 1 minus tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 plus tan स्क्वेअर थिटा. हे जे फॉर्म्युलेज आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग यापैकी कोणता फॉर्म्युला आपण सेट करायला पाहिजे तर हा जो साइन स्क्वेअरचा आहे तो फॉर्म्युला, म्हणजे त्यामधून 2 कॅन्सल होऊन जाईल. सो 1 minus x is equals to cos 2 theta हा झालेला आहे थीटा, म्हणजे 1 minus 2 times sin square of theta. theta means sin inverse of x झालेला आहे बरोबर. and therefore 1 minus, आता इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज केला ते सांगू शकतो, because we use the formula cos 2 theta is equals to 1 minus 2 times sin square theta. हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. आता यामध्ये काय होतं 1 minus 2 times sin of sin inverse of x चा whole square, and therefore 1 minus x is equals to 1 minus 2 times हा झाला sin inverse sin of sin inverse x म्हणजे x आणि x चा square. And after that we simplify it. This one get cancelled. Minus minus also get cancelled. म्हणजे 2x square is equals to x and therefore 2x square minus x is equals to 0. म्हणजे x जर कॉमन काढला तर 2x minus 1 is equals to 0. या दोघांमधून काय कॉमन काढतोय आपण x कॉमन काढतो आहे. And so the value of x is equals to 0 or 2x minus 1 is equals to 0. म्हणजे 2x is equals to 1 म्हणजे x ची व्हॅल्यू झालेली आहे 1/2. आर यू अंडरस्टँड? x ची व्हॅल्यू एकतर 0 होईल नाहीतर x ची व्हॅल्यू काय होईल 1/2 होईल. आणि हा जो प्रॉब्लेम आहे या पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. आलं लक्षात? काय काय केलेलं आहे, पहिले याला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे π/2 + 2 टाइम्स sin इनव्हर्स ऑफ x झालेला आहे. मग 1 minus x is equals to sin of π/2 + 2 times sin inverse of x. sin of π/2 plus theta म्हणजे cos 2 theta, म्हणून cos 2 times sin of π/2 plus 2 times sin inverse of x आहे, म्हणजे इथे cos of 2 times sin inverse of x येतो. मग यामध्ये cos 2 theta चा फॉर्म्युला यूज केला तर 1 minus 2 times sin square of sin inverse of x, त्याला आपण सिम्प्लिफाय करत गेलो आणि आन्सर काढलेला आहे. 29th number, tan inverse of 2x plus tan inverse of 3x is equals to π/4 या पद्धतीने. आता tan inverse of x plus tan inverse of y चा फॉर्म्युला आपण यूज करतो. म्हणजेच काय होतो तर tan inverse of 2x plus 3x divided by 1 minus 2x into 3x आणि ब्रॅकेट कंप्लीट करून आपण इथे π/4 लिहितोय. चालेल? अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. हा tan इनव्हर्स ला जर इथे ट्रान्सफर केलं तर काय होईल 2x + 3x म्हणजे 5x डिवाइडेड बाय 1 minus 2 3s are 6 x into x म्हणजे x² is equals to tan of π/4. tan of π/4 या tan इनव्हर्स ला आपण तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे काय झालेलं आहे tan of π/4 झालेला आहे. and so 5x upon 1 minus 6x² is equals to 1 and therefore 5x is equals to 1 minus 6x² म्हणजे 6x² plus 5x minus 1 is equals to 0. या दोन्ही टर्मला मी इकडे ट्रान्सफर केलाय. 6 * 6 आता याचे फॅक्टर्स आपण काढू शकतो. दॅट इज 6x minus x minus 1 is equals to 0. या दोघांमधून काय कॉमन निघतो आहे तर दॅट इज 6x कॉमन काढला आहे तर x + 1 minus 1 कॉमन काढल्यानंतर x + 1 is equals to 0. आता x + 1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे 6x minus 1 is equals to 0. म्हणजे x + 1 is equals to 0 or 6x minus 1 is equals to 0. म्हणजे x ची व्हॅल्यू झालेली आहे -1, x ची व्हॅल्यू काय झालेली आहे -1 आणि ते x ची व्हॅल्यू झालेली आहे 1/6 आणि हेच आपल्याला आन्सर पाहिजे होतं. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे. काय केलं आपण
पहिले फॉर्म्युला यूज केलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y चा दॅट इज tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. मग tan इनव्हर्सला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे tan ऑफ पाय बाय 4 आणि tan ऑफ पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके त्या 1 मायनस 6x स्क्वेअर ला इकडे ट्रान्सफर केलेला आहे म्हणजे 5x इज इक्वल टू 1 मायनस 6x स्क्वेअर म्हणजे 6x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि मग त्याला आपण सिम्प्लिफाय करत गेलो वी गेट द आन्सर्स. ओके तुम्हाला आन्सर्स भेटतात. तो फारच सिंपल प्रॉब्लेम आहे. आता यामध्ये काय होणार शो दॅट म्हटलेलं आहे म्हणजे मी लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतोय. लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं आहे tan इनव्हर्स ऑफ 1/2 मायनस tan इनव्हर्स ऑफ 1/4. सो आता परत यामध्ये tan इनव्हर्स ऑफ x मायनस tan इनव्हर्स ऑफ y चा फॉर्म्युला दॅट इज tan इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 1/2 मायनस 1/4 अपॉन 1 मायनस 1 प्लस 1/2 into 1/4 बरोबर ब्रॅकेट कंप्लीट. That is tan inverse of 4 is the LCM, then 2 minus 1 that is 1. 1/2 minus 1/4 means 1/4. त्यानंतर इथे 8 is the LCM, 8 plus 1 that is 9. Correct? And so tan inverse of 1/4 into 8 upon 9. चालेल 4 2s are 8. So tan inverse of 2/9 and this is the right hand side. ही झालेली आहे right hand side. काय केलेलं आहे एकच फॉर्म्युला यूज केला that is tan inverse of x minus tan inverse of y चा काय होतो tan inverse of x minus tan inverse of y that is equals to tan inverse of x minus y upon 1 plus xy. त्यानंतर लेफ्ट हँड साइड आहे शो दॅट चा प्रॉब्लेम म्हटलं की लेफ्ट हँड साइड व्हेरीफाय दॅट म्हटलं तरी लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड कन्सिडर करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे. cot inverse of 1/3 minus tan inverse of 1/3 बरोबर. आता cot inverse चं कन्वर्शन मी tan inverse मध्ये करू शकतो म्हणजे tan inverse of 3 झालेला आहे 1/3 चा रेसिप्रोकल then minus tan inverse of 1/3 बरोबर. आता फॉर्म्युला तयार झालेला आहे tan inverse of x minus tan inverse of y चा म्हणजे tan inverse of 3 minus 1/3 divided by 1 plus 3 into 1/3 झालेला आहे. करेक्ट. and so tan inverse of 3 that is 3 is the LCM then 9 minus 1 that is 8 याला तुम्हाला सिम्प्लिफाय करता येतो 3 3 get cancelled that is 2 1 plus 1 means 2. आता इथे काय होतो रे tan inverse of 8 upon 3 into 2 2 4s are 8 and so tan inverse of that is 4/3 and this is the answer not an answer. राइट हँड साइडला कोण आहे cot inverse. मग tan inverse चं कन्वर्शन जर cot inverse मध्ये करतो म्हटलं तर याचा तुम्ही काय घेता रेसिप्रोकल म्हणजेच 3/4 and this is the right hand side आणि ही काय झालेली आहे राइट हँड साइड झालेली आहे. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे. परत काय केलेलं आहे cot inverse ला पहिले tan inverse मध्ये म्हणजे 1/3 चा रेसिप्रोकल घेतला आहे आणि मग त्याला सिम्प्लिफाय करत गेलेलं आहे. ओके 32 नंबरचा प्रॉब्लेम पहा काय झालेलं आहे. tan inverse of शो दॅट म्हटलंय तर इथे काय होतो लक्षात घ्या 1/3 टाइम्स आहे तर असं करू आपण इथे जर 1/3 आणायचं असेल तर यामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करू. वी वांट टू शो काय शो करायचंय tan inverse of 1/2 is equals to 1/3 into tan inverse of 11/2 बरोबर. आता हा जर 3 कडे ट्रान्सफर केला तर 3 टाइम tan inverse of 1/2 that is लिहितो मी इथे that is 3 टाइम tan inverse of 1/2 is equals to tan inverse of 11/2. आता असं जरी आपण प्रूव्ह केलं तरी हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह झाल्यासारखं भेटेल. सो कन्सिडर लेफ्ट हँड साइड किंवा आता लेफ्ट हँड साइडला घेता मी काय करतोय नाउ 3 टाइम tan inverse of 1/2. आता याला आपण
2 टाइम tan इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस tan इनव्हर्स ऑफ 1/2 लिहिलं तर चालेल. 3 टाइम tan इनव्हर्स ऑफ 1/2 ला मी काय लिहिलं 2 टाइम tan इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस tan इनव्हर्स ऑफ 1/2 म्हणजेच यामधील फॉर्म्युला तयार झालेला आहे tan इनव्हर्स ऑफ 2 into 1/2 डिवाइडेड बाय 1 minus 1/2 चा होल स्क्वेअर प्लस tan इनव्हर्स ऑफ 1/2. ठीक, म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 2 get cancel that is 1 minus 1/4 is प्लस काय झालेला आहे tan इनव्हर्स ऑफ 1/2. करेक्ट. आता यामध्ये काय होतो tan इनव्हर्स ऑफ 3/4 म्हणजे 4/3 चालेल. याला जर आपण सिंप्लिफाय केलं तर 4/3 येतो प्लस tan इनव्हर्स ऑफ 1/2. ठीक आहे ना. तर आता एवढं झाल्यानंतर परत यामध्ये फॉर्म्युला कोणता तयार झालेला आहे tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y. म्हणजेच tan इनव्हर्स ऑफ या दोघांची ऍडिशन दॅट इज 4/3 प्लस 1/2. ऍक्च्युअली एकसारखेच फॉर्म्युले आपण इथे यूज करतो आहे 1 minus 4/3 into 1/2. ठीक आहे ना. सो tan इनव्हर्स ऑफ आता यामध्ये काय झालंय 6 is the LCM 2 4s are 8 plus 3. यामध्ये परत 6 is the LCM 6 minus 4 6 minus 4 when 6 is get cancelled tan inverse of 11/2 11/2. ओके. आता 3 टाइम tan इनव्हर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे tan इनव्हर्स ऑफ 11/2. आणि सो या 3 ला जर मी तिकडे ट्रान्सफर केलं तर tan इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल्स टू 1/3 टाइम्स tan इनव्हर्स ऑफ 11/2 and this is our proof. हे झालेलं आहे आपलं प्रूफ. काय केलेलं आहे आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अडचण चालली होती. हा जो 3 आहे इकडे ट्रान्सफर करा आणि मग लेफ्ट हँड साइड वगैरे कन्सिडर करण्यापेक्षा मी काय केलंय पहिले याला इकडे ट्रान्सफर केलं ही साइड कन्सिडर केली आणि मग त्याला सिंप्लिफाय करत गेलो आहे. या 3 ला मी लिहितो आहे 2 + 1 आणि मग सिंप्लिफाय करत गेल्यानंतर लास्ट मध्ये हा जो 3 आहे तो ट्रान्सफर केला म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला प्रूफ मिळालेला आहे. ठीक. शो दॅट cos इनव्हर्स ऑफ आता लक्ष द्या इथे काय होतं cos इनव्हर्स ऑफ √3/2 शो दॅट म्हटलं म्हणजे लेफ्ट हँड साइड घेतोय. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू cos इनव्हर्स ऑफ √3/2 प्लस 2 टाइम्स sin इनव्हर्स ऑफ √3/2. ओके. ठीक आहे ना. तर आता लक्ष द्या इथे अगदी सिंपल आहे √3/2 आणि √3/2 ओळखीचा आहे म्हणजेच यामध्ये आपल्याला cos इनव्हर्स ऑफ इथे काय लिहिता येईल तर cos ऑफ pi/6 कारण cos ऑफ 30 ची व्हॅल्यू √3/2 भेटते प्लस 2 टाइम्स sin इनव्हर्स ऑफ sin कशाची व्हॅल्यू √3/2 भेटते तर sin ऑफ pi/3 ची व्हॅल्यू. बरोबर आहे. येस ऑर नो. येस. याच्या जागेवरती मी हा लिहिला आणि याच्या जागेवरती हा लिहिलेला आहे. cos इनव्हर्स ऑफ cos म्हणजे फक्त इथे pi/6 झालेला आहे प्लस 2 टाइम्स काय झालाय pi/3. करेक्ट. सो pi/6 प्लस 2 pi/3. Now 6 is the LCM. Then pi plus 3 2s are 6 म्हणजे 2 2s are 4 pi. Then 5 pi/6 and this is our right hand side. ही झालेली आपली राईट हँड साइड आणि हे झालेले आपले प्रूफ. तर या पद्धतीने एवढे प्रॉब्लेम्स आपण कंप्लीट केले. उद्याच्या लेक्चर मध्ये उरलेले प्रॉब्लेम्स होतील. ठीक आहे. आणि त्यानंतर 2 दिवस आपण एमसीक्यूज वरती घेऊ ते कंप्लीट होतील म्हणजे हा चॅप्टर तुमचा आता विदिन 3 days कंप्लीट होऊन जाईल. ठीक.